उपराजधानी नागपुर की सुरक्षा व्यवस्थाओं और अधिक पुख्ता और हाईटेक बनाने के लिए नागपुर पुलिस ने एक बड़ा कदम उठाया है। अब शहर के भीड़भाड़ वाले इलाकों, बाजारों और तालाबों के किनारों पर पुलिस पारंपरिक तरीके से नहीं बल्कि अत्याधुनिक सेगवे यानी सेल्फ बैलेंसिंग स्कूटर पर सवार होकर गश्त करती नजर आएगी। पुलिस कमिश्नर डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल और मनपा आयुक्त विपिन इटंकर के मार्गदर्शन में शहर को यह खास सौगात मिली है। नागपुर शहर पुलिस आयुक्तालय को मिहान इंडिया लिमिटेड के सौजन्य से कुल 5 अत्याधुनिक सेगवे यानी बैलेंसिंग स्कूटर प्राप्त हुए हैं। इन हाईटेक वाहनों का इस्तेमाल शहर के 5 सबसे प्रमुख और भीड़भाड़ वाले इलाकों में गश्त के लिए किया जाएगा। पुलिस प्रशासन के मुताबिक इन सेगवे स्कूटर्स को इन 5 मुख्य ठिकानों पर तैनात किया जा रहा है, जिसमें सोनेगांव तालाब परिसर, अंबाझरी फुटाला तालाब परिसर, सीताबड़ी मार्केट एरिया, सकरदरा ताजबाग परिसर और तहसील इतवारी मार्केट एरिया शामिल है। इन वाहनों को चलाने के लिए नियुक्त पुलिस कर्मचारियों को बाकायदा विशेष ट्रेनिंग भी दी गई है। इस नई पहल का सबसे बड़ा फायदा यह होगा कि पुलिसकर्मी गश्त के दौरान इन स्कूटर्स पर खड़े होकर ही लाउडस्पीकर के जरिए अनाउंसमेंट कर सकेंगे। इससे बाजारों और तालाबों के किनारे होने वाली भारी भीड़ को आसानी से नियंत्रित किया जा सकेगा। आपले डीसीपी साहेबांनी सांगितलं, सेगवे आपण जे घेतोय 5 सेगवेज आपण घेतलेले आहे आणि हे जे आहे आम्हाला कॉर्पोरेशनकडून मिळाले तर त्यांच्या मी खूप खूप धन्यवाद करतो आणि ते मार्फतीने जे मिळाले ते MIL कडून हे आम्हाला हे मिळालेले आहे आणि हे जे आपण मेनली पेट्रोलिंगसाठी वापरणार आहे आणि पेट्रोलिंग पण अशी जागा की जिथे डेन्स आहे, जे आपण नेहमी पायी पेट्रोलिंग करतो तर ह्या त्याऐवजी आमचे जे अधिकारी अंमलदार आहे ते सेगवेनी पेट्रोलिंग करतील आणि हा फार इम्पॉर्टंट म्हणजे जसे माउंटेड पेट्रोलिंग होत होती अगोदर किंवा आजही काही देशांमध्ये किंवा आपल्या देशामध्ये पण चालू आहे। आता हे सेगवे पेट्रोलिंग एक तर त्याची हाईट तो माणूस दिसतो आणि व्हिज्युअली तो बघू शकतो, तसेच एक बॅटरी ऑपरेटेड आहे, ते चार्ज करून आपण त्याची पेट्रोलिंग म्हणजे चार्जिंग करू शकतो आणि ते त्यामुळे आपली थोडी फास्ट पेट्रोलिंग, व्हिजिबिलिटी आणि अजून आपण जे पेटी क्राईम्स आहे, पिक पॉकेटिंग असला किंवा इतर काय असे गुन्हे असली तर त्याच्यावर अजून आपण अंकुश आणू शकू, त्या दृष्टिकोनातून आपण हे आज सुरू करतो आणि आपल्या समोर आम्ही हे बोलवलेले आहेत आज आणि जे आमचे काही अधिकारी अंमलदार आहेत त्यांना ट्रेनिंग पण याची देण्यात आलेली मागील 2-3 दिवसामध्ये आणि त्याचा वापर चांगला होईल या हे आम्ही तुम्हाला सांगतो, खात्री देतो आणि मी श्री इटंकर साहेबांच्या खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी याच्यात पुढाकार घेतला होता की आपण जसा इतर जागा जसं सोनेगावच्या काही भाग आहे जिथे आपण तलाव परिसर आहे तिथे आपण पाईप पेट्रोलिंग एवढा करू शकत नाही, परंतु याच्यामुळे फास्ट आणि जास्त एरिया कव्हर करू शकू। बर्डीची आपल्याला माहिती आहे, तसेच आपला हे अंबाझरी असला, सक्करदरा आहे, तलाव एरिया, फुटाळा, हे सगळे एरियाज आपण कव्हर करणार आणि तिथे आम्ही यांना ठेवणार आहे।